आता एकत्र आले तर आहेत, पण एकत्र राहतात की नाही हे आपल्याला बघावं लागेल। जे हिंदी सक्तीचं राजकारण जे आहे की महापालिका जिंकण्यासाठी हे भाजपनी केलेलं माझ्या मते राजकारण आहे, कारस्थान आहे, काहीही म्हणा। भाजप इज अ डेंजरस इलेक्शन मशीन हे लक्षात घेतो, तेव्हा ते काही करू शकतात। फडणवीस स्वतःला चाणक्य समजतात, अमित शहा स्वतःला चाणक्य समजतात, पण कधी कधी चाणक्य फसतो ना स्वतःच्या बुद्धीच्या अहंकारामध्ये। हे सत्तेच्या अहंकारामध्ये फसलेले। दोन ठाकरे एकत्र आले तर एकनाथ शिंदे नलिफाय होतं। एकनाथ शिंदे आपल्याच मतांवर हक्क सांगतात ना, तेव्हा एकनाथ शिंदे हवेत कशाला? एकनाथ शिंदेपेक्षा आपल्याला अजित पवार परवडले। म्हणजे हिंदुत्ववादी मतं अधिक सेक्युलर मतं असं एक मतदारांचा वर्ग तयार होतो। मी सांगतो एकनाथ शिंदेचा ची एक्सपायरी डेट आलेली आहे हे लक्षात, आणि याही पलीकडे सांगतो उद्या उद्धव ठाकरे पुन्हा भाजपबरोबर जाणार नाही त्याची खात्री काय? मला तर नाही खात्री। शिवाजी महाराज, शाहू फुले, आंबेडकर वगैरे या बोलायच्या गोष्टी आहेत, यांच्या आयुष्यात नाही ना शिवाजी महाराज, शाहू फुले, आंबेडकर। तिथे RSS वाले हेडगेवार आणि गोळवळकर एकत्र बसवतात आणि महात्मा फुले पण घेतात। अरे का वेडे आहात का तुम्ही? म्हणजे या इतका ढोंगीपणा असू शकत नाही। संघाला भारताचा हिंदू पाकिस्तान करायचा। सदानंद मोरेंसारखा विचारवंत, मला आदर आहे त्यांच्याबद्दल, जेव्हा फडणवीसांची मुलाखत घेतो त्यांच्या YouTube चॅनलवर आणि त्यांना साहेब साहेब म्हणतो, मला लाज वाटते ग। जे एकेकाळी बुद्धिवंतांचा असलेला महाराष्ट्र हा आता बदमाशांचा झाला। जनतेचं बंड व्हावं लागेल। मला माहित नाही कधी होईल हे बंड, पण मला असं वाटतं मी अशा बंडाची वाट बघतो आहे। ते माझ्या आयुष्यात घडावं अशी माझी इच्छा आहे। नमस्कार, मी आरती कुलकर्णी। द पॉलिटिक्स या आमच्या YouTube चॅनेलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आपल्याबरोबर आज आहेत ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे सर। सर, खूप खूप स्वागत आहे तुमचं द पॉलिटिक्स या YouTube चॅनेलमध्ये, आणि या चॅनेलला तुम्ही पहिल्यांदाच मुलाखत देताय, त्यामुळे आम्ही पण एक्साइटेड आहोत। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, महाराष्ट्रामध्ये जर राजकारणावर काही बोलायचं म्हटलं तर आपल्याला पूर्वी सामना, सिंहासन या चित्रपटांची आठवण व्हायची, पण आता मात्र महाराष्ट्रामध्ये जे राजकारण सुरू आहे ते बघून आपल्याला याच्यावर एक वेब सिरीजच असावी असं वाटतं। आणि या वेब सिरीज मधलं नवं प्रकरण, नवा एपिसोड नुकताच झालेला आहे। मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेनेचे उद्धव ठाकरे एकत्र आले आणि पुन्हा एकदा नव्या पर्वाला सुरुवात झालेली आहे। सर, गेली काही वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणात जी उलथापालथ होतीये ती तुम्ही बघताय, तुमच्या YouTube चॅनेलवरून सातत्याने तुम्ही ही मतं मांडत असता, पण पहिल्यांदाच असं झालं की पक्ष फुटण्याच्या ऐवजी कुणीतरी दोघं एकत्र आले, आणि ते सुद्धा ठाकरे बंधू। तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं? ही महत्त्वाची घटना आहे। 20 वर्षानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आलेले आहेत, आणि त्यांच्या दृष्टीने म्हणजे मी या पद्धतीने बघतो की ही काही कौटुंबिक फक्त घटना नाही, ही राजकीय घटना आहे। जर दोन हे ठाकरे भाऊ एकत्र आले तर ठाकरे ब्रँड वाचू शकतो असं त्यांना जाणवल्यामुळे ते एकत्र आलेत असं मला वाटतं। माझ्या दृष्टीने ही गोष्ट थोडीशी धक्कादायक होती, आश्चर्यकारक होती, कारण खूप दिवस चाललं होतं एकत्र या एकत्र या। 2010 पासून शिवसैनिकांचं हे कॅम्पेन चाललेलं आहे। सतीश वळंजू नावाचा शिवसैनिक आहे, त्यांनी बॅनरही लावलेले होते। तर 15 वर्ष प्रयत्न केल्यानंतर हे दोन भाऊ एकत्र आलेले आहेत। राज ठाकरेंनी म्हटलं होतं की आमच्या अहंकारापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे वगैरे वगैरे, पण हे बोलणं सोपं असतं, प्रत्यक्षात हे करणं अवघड असतं। पण राज ठाकरे जसं भाषणामध्ये म्हणाले की जे बाळासाहेब ठाकरेंना जमलं नाही ते देवेंद्र फडणवीस यांनी करून दाखवलं। बरोबर, या दोन भावांना त्यांनी एकत्र आणलेलं आहे। आता एकत्र आले तर आहेत, त्यामुळे मराठी माणसाला आनंद झालेला आहे, भावनिक मुद्दा आहे तो, पण एकत्र राहतात की नाही हे आपल्याला बघावं लागेल। मला अजूनही खात्री वाटत नाही ते एकत्र राहतील की नाही। काय होतं पुढच्या 4 महिन्यात यावर खूप अवलंबून राहील, कारण कसं आहे, एकत्र आले, आनंद झाला, सगळं कुटुंब एकत्र आलं, महाराष्ट्राला आनंद झाला, पण जेव्हा वाटणीची चर्चा होते ना, म्हणजे जागा वाटप अमुक तमुक, बरोबर, तेव्हा त्यांचं काय होतं आणि किती समंजसपणा दोन्ही भाऊ दाखवतात यावर सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत। पण एकत्र आलेले आहेत, माझं असं मत आहे की त्यांना निवडणुकीतही फायदा होऊ शकतो, महापालिका निवडणुकीत, विशेषतः मुंबई, पुणे, नाशिक या भागामध्ये। आणि एकत्र राहिले तर पुढे महाराष्ट्राच्या राजकारणात विरोधी पक्षाची जी स्पेस आज रिकामी आहे ती ते भरू शकतात। त्यांच्यामध्ये अनेक गुण आहेत, अनेक दोषही आहेत, आपल्याला माहित नाही नेमकं काय होणार आहे, पण हा जो क्षण आहे महाराष्ट्राच्या राजकारणातला
तो क्षण महत्वाचा आहे एवढं आपण आता म्हणू शकतो. बरोबर सर, राजकीय एकूण समीकरणं कशी होतील ह्याच्याबद्दल तर आपण बोलूया, पण तुम्ही बाळासाहेब ठाकरे, राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांचं राजकारण खूप जवळून पाहिलेलं आहे. यांची व्यक्तिमत्व कशी आहे हेही तुम्हाला माहिती आहे. आता त्या दिवशी राज ठाकरेंची बॉडी लँग्वेज वेगळी होती, उद्धव ठाकरेंचा एकूण अप्रोच वेगळा होता. या दोघांच्या व्यक्तिमत्वांबद्दल तुमची काय निरीक्षण आहे? बाळासाहेब ठाकरेंशी माझा संबंध 1979 पासून आहे. म्हणजे 1979ला पहिल्यांदा मी बाळासाहेबांची मुलाखत घेतली जेव्हा मी 20 वर्षाचा होतो आणि मातोश्री छोटा होता. म्हणजे आताचे मातोश्री टॉवर्स नव्हते, छोटा जुनं घर जे होतं, एक ज्याला छोटेखानी बंगला म्हणतात तसा बंगला होता. तिथे मी बाळासाहेबांची मुलाखत घेतली. तेव्हापासून बाळासाहेब आणि माझा संबंध आलेला आहे. मी असं म्हणतो की बाळासाहेब हा माझा लाडका विरोधक आहे असं म्हणू शकता. शत्रू मी हा शब्द वापरत नाही, पण माझा लाडका विरोधक. कसं होतं, एक स्टॉकहोम इफेक्ट असतो. हळूहळू आपण त्या माणसाच्या प्रेमात पडायला लागतो. जेवढा मी खोलात जाऊन बाळासाहेबांचा विचार करतो तेवढं वैचारिक मतभेद राहणारच आहेत. हे लोकांना समजत नाही. वैचारिक मतभेद त्यांचे माझे आहेतच. हिंदुत्वाचा मुद्दा मला मान्य नाही अजिबातच. भारत टिकायचा असेल तर धर्मावर आधारित कोणतीही विचारसरणी पुढे जाऊ शकत नाही. परंतु तो माणूस जो होता, मला असं वाटतं की जर परमेश्वर असेल तर त्याने एकच मोल्ड बनवलेला आहे आणि त्या मोल्डमध्ये बाळासाहेब ठाकरेंना बसवलेलं आहे. त्या मोल्डमध्ये दुसरा कोणी बसणार नाही. म्हणजे गमतीदार आहे त्यांचं व्यक्तिमत्व. त्यांच्या प्रतिक्रिया ज्या होत्या राजकारणाविषयीच्या, या राजकीय नेत्याच्या नव्हत्या. हे मी कायम सांगत आलेलो आहे. लोक किती गंभीरपणे घेतात हे माहीत नाही, किंवा त्यांच्यावर जर संशोधन केलं तर तुम्हाला आढळेल की त्यांच्या ज्या प्रतिक्रिया आहेत राजकारणाविषयीच्या, या व्यंगचित्रकाराच्या प्रतिमा आहेत. प्रतिमा त्याच्यामधून येतात. म्हणजे शरद पवारांचं वर्णन ते मैद्याचं पोतं असं करतात, किंवा बाबरी मशीद पडल्यावर कसं ती दिसेल असे शरद पवार दिसतात. तर ही जी व्हिज्युअल्स आहेत ही केवळ एका चित्रकाराच्या मनातच येऊ शकतात. सो इथून वेगळं आहे. मी बियर पितो असं जाहीरपणे म्हणणारा एकमेव राजकीय नेता. सगळे चोरून पितात, बहुसंख्य, सगळे नाही, चोरून पितात किंवा रम पितात, ते कोकमध्ये घालून पितात किंवा थम्सअपमध्ये घालून पितात. लपवा छप्पी बाळासाहेबांकडे काही नाही. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे इतके हल्ले माझ्यावर झाले शिवसेनेचे, पण बाळासाहेबांनी कधी संपर्क तोडला नाही. मी त्यांना फोन करायचो, ते जे स्वतःला हवं ते बोलायचे की तू हरामखोर आहेस, तू अमुक आहेस, पण त्यांनी मुद्दा कधी सोडला नाही. मी जेव्हा त्यांच्याकडे चांगली माणसं पाठवली, ह्या माणसांना मदतीची गरज आहे, तेव्हा त्यांनी आवर्जून मदत केलेली आहे. सो बाळासाहेब वॉज व्हेरी डिफरंट. दिलदार हेच हाच शब्द त्यांना बसतो. ते दिलदार होते. राजकीय दृष्ट्या तुमचं त्यांचं न पटो, म्हणून जेव्हा माझा आणि त्यांचा संघर्ष चालू होता तेव्हा मराठीतल्या एका मोठ्या नटाने मला असं सांगितलं, तू बाळासाहेबांकडे चल, त्यांच्याशी बोल, मग तुमचे मतभेद मिटतील. पण त्या क्षणाला मला त्यांच्याकडे जायचं नव्हतं. याचं कारण माझे त्यांचे मतभेद जे होते ते वैचारिक होते ना. बरोबर. ते दिलदार आहेत, ते मला घरी चहा पाजतात, काय खिमा पाटीस खायला घालतात, या जोरावर मला हे मतभेद मिटवायचे नव्हते. मुद्दा असा आहे की दिलदार हा, मी इतका दिलदार माणूस महाराष्ट्राच्या राजकारणात बघितलं नाही. मी असं म्हणतो की बाळासाहेबांचं व्यक्तिमत्व हे जेकल अँड हाईड ज्याला म्हणतात, असं दुहेरी व्यक्तिमत्व होतं. बरोबर. खाजगी व्यवहारामध्ये ते पूर्ण वेगळे होते, ते दिलदार होते, ते प्रेमळ होते. तिथे स्टेजवर गेल्यावर त्यांना जे काय असं अंगात यायचं किंवा जे काय संचारायचं तर ते वेगळेच व्हायचे. सो एका माणसामध्ये दोन व्यक्तिमत्व आहेत. बाळासाहेबांची एक्झॅक्ट कॉपी राज ठाकरे. अत्यंत दिलदार, मैत्रीला जागणारा माणूस. आणि तसंच होतं ना, म्हणजे राज ठाकरे बाळासाहेबांपेक्षा खूपच सौम्य आहेत भाषणाच्या बाबतीत असं मला वाटतं. आणि नकलाही चांगल्या करतात. म्हणजे बाळासाहेब नकलांच्या बाबतीत बाळासाहेबांचे एक पाऊल पुढे आहेत. पुन्हा बाळासाहेबांनी इतके ठाकरी शब्द ते वापरत नाहीत. पण एक्झॅक्ट कॉपी जर आपण बनवली कॉपी, इम्प्रूव्ड कॉपी, तर राज ठाकरे आहे असं मला वाटतं. या काळातली कॉपी. दिलदार. उद्धव ठाकरे यांच्याविषयी माझे खूप रिझर्वेशन्स आहेत. म्हणजे त्यांनी आता ते बदलले आहेत. त्यांनी शिवसेना बदलली. आता बाळासाहेबांची शिवसेना राहिली नाही. आता ही शिवसेना जी उद्धव ठाकरेंची आहे, उद्या ती आदित्य ठाकरेंची होणार. उद्धव ठाकरेंच्या काळात शिवसेना सौम्य झाली, अहिंसक झाली. महाविकास आघाडीत उद्धव ठाकरे आल्यापासून त्यांनी हिंदुत्वाची व्याख्याही बदललेली आहे. माझं हिंदुत्व हे शेंडी जानव्याचं हिंदुत्व नाही असं ते स्पष्टपणे म्हणालेले आहे. प्रबोधनकारांचं नाव घ्यायला त्यांनी सुरुवात केली आहे.
जे आधीच व्हायला पाहिजे होतं बाळासाहेबांच्या काळातही. कारण प्रबोधनकार ठाकरे हा फार मोठा माणूस आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये. जे व्हॉल्युम्स काढलेले आहेत महाराष्ट्र सरकारने उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना किंवा त्याआधी, ते वाचले पाहिजेत महाराष्ट्रातल्या लोकांनी. याचं कारण प्रबोधनकारांनी इतकं जहाल लिहिलेलं आहे की आता आपण आचार्य यात्रेला जहाल म्हणतो किंवा निखिल वागळे सुद्धा जहाल आहेत, या परंपरेत नाव घेतलं जातं. आम्ही जहाल नाही, जहाल प्रबोधनकार. मूळ जहाल जे आहे, जसे शिवरामपंत परांजपे काळ करते हे जहाल होते, तसं प्रबोधनकारांची भाषा जहाल होती. आज ती वाचली ना तर हे सरकार सुद्धा त्यांच्यावर खटला घालेल अशी अवस्था आहे. तर ती जे प्रबोधनकारांची परंपरा आहे ती शिवसेनेने पुढे न्यायला पाहिजे होती, असा मी एक पूर्वी लेख लिहिला होता. बाळासाहेबांच्या काळात ते काय झालं नाही. का झालं नाही? बाळासाहेबांनी प्रबोधनकारांचं पुरेसं वाचलं नव्हतं का वगैरे वेगवेगळे मुद्दे आहेत. मागे यदी फडक्यांनी एक मुलाखत घेतली बाळासाहेबांची जुन्या मातोश्रीमध्ये, ती किर्लोस्कर मध्ये छापून आली होती. तर यदीने असं लिहिलं होतं की त्यांच्या घरामध्ये जी पुस्तकं होती ना बाळासाहेबांच्या, त्यामध्ये कुत्र्यांवरची पुस्तकं खूप जास्त होती. बाळासाहेबांचं श्वानप्रेम जगप्रसिद्ध आहे. इतर काय पुस्तकं होती, मला प्रश्न हा पडला. कुत्र्यांवरची पुस्तकं होती जास्त, हे मी मान्य करतो, पण इतर काय पुस्तकं होती हे यदींनी त्याच्यामध्ये लिहिलं नाही. कलेवरची होती का? म्हणजे बाळासाहेबांकडे इतरही पुस्तकं असतील ना, तर बाळासाहेब नेमकं काय वाचत होते किंवा वाचत नव्हते? त्यांचं सगळं जे काही येत होतं ते माणसं वाचण्यातून येत होतं. कारण असं आहे की बाळासाहेबांचा जो लाईव्ह कॉन्टॅक्ट होता ना शिवसैनिकाबरोबर, तसा कॉन्टॅक्ट मी कोणत्याही राजकीय नेत्याचं बघितलेलं नाही. नॉट इव्हन शरद पवारांचा कार्यकर्त्यांबरोबर खूप चांगला कॉन्टॅक्ट असतो, पण हा कॉन्टॅक्ट म्हणजे इतका जबरदस्त की हंडी बांधली, दहीहंडी, आणि ती जर 13व्या माळ्यावर आहे आणि ती फुटत नाहीये, तर शिवसैनिक डायरेक्ट बाळासाहेबांना फोन करायचे आणि बाळासाहेब सांगायचे उतरवा, 13ची 10व्या करा, 11व्या करा. हे कोणता राजकीय नेता करतो फोनवर? म्हणजे बाळासाहेब तेव्हा उपलब्ध होते, आतासारखं नाही पातोशीवर फोन केला की देतो साहेब येत आहेत असं नाही. तो थापा नावाचा त्यांचा सहाय्यक होता, तो फोन घ्यायचा आणि थेट बाळासाहेब फोन घ्यायचे. पुन्हा मोबाईल नव्हते, तो आपला नेहमीचा जुना फोन होता. सो बाळासाहेबांचा हा जो थेट संपर्क आहे ना, तो कोणत्याही शिवसेना नेत्याचा नाही. म्हणून बाळासाहेबांनी जेव्हा 2दा राजीनामे दिले शिवसेनेचे, तेव्हा शिवसैनिकांनी त्यांना घेराव घातला. मी बघितलेलं आहे, एकदा शिवाजी पार्कवर आणि एकदा सेना भवनाच्या समोर. पण तेव्हा त्यांनी कोणाचंही ऐकलं नाही, दत्ताजी साळवींचं सुद्धा ऐकलं नाही शिवसैनिकांनी. त्यांचा थेट संवाद होता बाळासाहेबांशी आणि बाळासाहेबांचा त्यांच्याशी. तर असा नेता आहे बाळासाहेब ठाकरे. तर हा करिश्मा राजकडे नाही, हा करिश्मा उद्धवकडे तर अजिबातच नाही. राजकडे आहे, राजचा वेगळा करिश्मा आहे, राजचं वक्तृत्व आहे, सभेला लोक गर्दी करतात, त्यांना मतदान करत नाहीत, का करत नाहीत माहित नाही. मी बघितलेलं आहे आपल्या चॅनलमध्ये असताना IBN किंवा त्या काळामध्ये 2007 मध्ये जेव्हा राज ठाकरे भाषणाला उभे राहायचे, तेव्हा अगदी ऑफिसमधल्या सहाय्यकापासून कॅमेरामन पासून ते संपादकापर्यंत सगळे भाषण ऐकत असायचे. तू पण बघितलेलं आहे, उभं राहून सगळे. बरोबर, हा राज ठाकरेंचा करिश्मा आहे. वक्तृत्वाच्या बाबतीत ते बाळासाहेबांच्या पुढे आहेत, मी मगाशी म्हटलं तसं. पण उद्धव ठाकरेंच्या बाबतीत आतापर्यंत त्यांच्याकडे वक्तृत्वही नव्हतं. त्यांची भाषणं बरी व्हायला लागली ती लोकसभेला आणि विधानसभेला. आणि थोडीशी म्हणजे आता माझ्यावर रागवतील, माझे बरेच संबंध आहेत आता सध्या, दोन्ही भावांशी माझे बरेच संबंध राहिलेले आहेत, बाळासाहेबांचे पण बरेच संबंध राहिलेले आहेत. दिलदारी कमी पडते. स्वतःला गरज असेल तरच ते फोन करतील. एरवी तुमचं काय चाललंय, चहा प्यायला येत आहे का, ठाकरेंची खिमा पॅटीस प्रसिद्ध आहेत, खिमा पॅटीस खायला येत आहे का, हे विचारणार नाही. हे सगळं जे आहे ना ते राजकडे आलेलं आहे बाळासाहेबांचं. उद्धव ठाकरे ठीक आहे, म्हणजे आता ते सौम्य झालेले आहेत वगैरे, चांगलं आहे. महाराष्ट्राच्या हिताचं करतील. आपलं काय आहे पत्रकार म्हणून, चांगली गोष्ट केली तर स्तुती करायची, वाईट केलं तर ठोकायचं, हा आपला उद्योग आहे. विनोद मेहता म्हणून संपादक होते, बरोबर, ते माझे संपादक म्हणून आदर्श आहेत. ते इंडियन पोस्टचे संपादक होते, टाइम्सच्या इंडिपेंडंटचे होते, पायनियरचे होते, आउटलुकचे होते, त्याच्या आधी डेबोनेरचे होते. तर संपादक कसा असावा याचा तो आदर्श आहे विनोद मेहता. त्यांनी एकदा असं म्हटलं होतं की जो आपला विषय आहे ना त्याच्याशी कधी मैत्री करू नये. अच्छा, त्याच्याशी संवाद असावा, पण एक अंतर बाळगलं पाहिजे. ते असं म्हणतात की तुम्ही तुमच्या विषयाबरोबर
इंडिफरन्स दाखवला पाहिजे, ते मला मान्य नाही. इंडिफरन्स दाखवता कामा नये, पण अंतर बाळगलं पाहिजे. त्यामुळे कोणताही राजकीय नेता त्या अर्थाने माझा मित्र नाही. काही राजकीय नेत्यांशी माझे संवाद आहेत. एकनाथ शिंदेचा जो माणूस आहे म्हणजे पत्रकारांशी संपर्क साधतो, विनायक पात्रोडकर, पूर्वी सकाळचे संपादक होते, त्यांच्याशी 1-2दा माझं बोलणं झालं. बरं. ते मला म्हणाले, मी म्हटलं की एकनाथ शिंदेना भेटायला माझी काहीच हरकत नाही, मी पत्रकार आहे, मी दाऊद इब्राहिमलाही भेटू शकतो. तर एकनाथ शिंदे कुठून आले? तर ते म्हणाले रात्री 1:30 वाजता या. रात्री 1:30 वाजता या, शिंदे साहेब मोकळे असतात. तर आता रात्री 1:30 वाजता मी अजून तरी म्हणजे जाईन कधीतरी, नाही असं नाही. रात्री 1:30 वाजता मी पृथ्वीराज चव्हाणांचा इंटरव्ह्यू घेतलेला आहे, तुला माहिती आहे. सो जाईन कधीतरी. टेनिस खेळून आले होते पृथ्वीराज चव्हाण आणि त्यांनी मला इंटरव्ह्यू दिला रात्री 1:30 वाजता. पहिला दिवस मुख्यमंत्री असतानाचा. तेव्हा त्यांची प्रसिद्धी खात्यातल्या माणसांची पण नीट ओळख नव्हती, ती आम्हालाच करून द्यावी लागली होती. सो पण एकनाथ शिंदेकडे रात्री 1:30 वाजता ते काय करतात, 3-3 वाजेपर्यंत काय गप्पा मारतात, आणि नुसत्याच गप्पा मारतात की त्याबरोबर काही खानपान पण होतं. हे सगळं बघायला मला आवडेल, कारण राजकीय नेते कळतात ना तुम्हाला. पण मी एक गोष्ट सांगतो, म्हणजे मी समजू शकतो की रात्री 3 वाजता 1:30 वाजता रात्रीची वेळ सगळ्यात उत्तम. म्हणजे हृदयनाथ मंगेशकर रात्री गाण्यांना चाली का देतात हे मी समजू शकतो. माझ्या दृष्टीने बेस्ट वेळ रात्री 12 नंतर. रात्री 12 ते 4 ही जी वेळ आहे ना, ती काम करायला उत्कृष्ट वेळ. सर, तुम्ही एकनाथ शिंदेचा आता विषय काढलात. आता त्या दिवशी जेव्हा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तेव्हा ते ठाकरे ब्रँडची खूप चर्चा होत होती. पण त्याच वेळेस एकनाथ शिंदे यांनी आम्हीच बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आहोत असे दावे अनेकदा केलेले आहेत. शिवसेनेचं जे चिन्ह होतं ते सुद्धा त्यांनी पळवलेलं आहे आणि त्याच्याबद्दल अगदी राज ठाकरेंनी सुद्धा काही वेळेला नाराजी बोलून दाखवलेली होती. या एकूण स्थितीबद्दल तुम्हाला काय वाटतं सर? स्थितीबद्दल एवढंच वाटतं की हा दरोडा आहे. एकनाथ शिंदे हा नोकर माणूस, बरोबर आहे. स्पष्ट शब्दात बोलायचं तर ठाकरेंचे राजकीय नोकर, या पलीकडे एकनाथ शिंदेचं स्थान नाही. मी ठाण्याला शिकायला होतो महाविद्यालयात. आमच्या शाळेपासून तो टेंबी नाका, जिथे आनंद दिघेंचं आनंदाश्रम होता, आनंदाश्रम वगैरे नाव नव्हतं तेव्हा, आणि साध्या ह्याच्यामध्ये होते, पण एक बालेकिल्ला सारखं. आनंद दिघे म्हणजे तेव्हाही मोठं नाव होतं. स्पष्ट सांगतो, मुळातला गुंड माणूस, गुंडाचा रॉबिनहूड झालेला. म्हणजे आता लोक त्यांच्याविषयी आदर करतात. माझं त्यांच्याशी अनेकदा अत्यंत गोड बोलायचे. एकदा मला त्यांनी फोन केला आणि सांगितलं की तुम्ही माझ्या विरुद्ध बातमी छापताय उद्या, असं मला कळलंय. आता हे कोणाकडून कळलं? तर आमचा न्यूजपेपर एजंट होता दातार म्हणून ठाण्यामध्ये, त्यांनी त्याला जाऊन सांगितलं की उद्या महानगरला तुमच्या विरुद्ध बातमी येणार. तर त्यांनी मला फोन केला. अत्यंत सौम्य, आणि जितका माणूस खतरनाक ना तेवढा तो गोड बोलतो. मी हितेंद्र ठाकूरचं पण बघितलेलं आहे. तर माझी एक विनंती आहे म्हणाले तुम्हाला, माझा उद्या वाढदिवस आहे, तर ती बातमी उद्या छापू नका. तुम्ही छापणारच, परवा छापणार हे मला माहिती आहे. छापू नका म्हटलं तर तुम्ही छापणार नाही असं नाही होणार. तेव्हा तुम्ही फक्त उद्या वाढदिवसाच्या दिवशी छापू नका. मी विचार केला, जाऊ दे, उद्या याचा वाढदिवस आहे, परवा छापली तर आमचं काहीच नुकसान होत नाही. आणि काहीतरी स्कॅन्डल होतं. तर मग मी सांगितलं ठीक आहे, उद्या नाही छापत, परवा छापतो. पण एक म्हटलं, तुम्ही पेपर जाळायचे नाहीत, पेपरवर काय करायचं नाही, आमच्या ऑफिसवर हल्ला करायचा नाही. तर मी त्याला गमतीत म्हटलं, मी त्यांना ठीक आहे, पण अशी माणसं असतात, पण लोकांना त्यांच्याविषयी खूप प्रेम होतं. एकनाथ शिंदे कोणीच नव्हते आनंद दिघे जिवंत असताना, तिथेही नोकरच होते. आनंद दिघे अचानक गेले त्या तुमच्या सिंगानी हॉस्पिटलमधल्या सगळ्या भानगडीमध्ये, आणि नंतर एकनाथ शिंदेचा उदय झालेला आहे. एकनाथ शिंदे नावाचा राजकीय नोकर का मोठा झाला याचं कारण उद्धव ठाकरेंनी त्यांच्यावर विश्वास टाकला. उद्धव ठाकरेंच्या काळात त्यांचा उत्कर्ष झालेला आहे. सगळे पैशाचे व्यवहार, म्हणजे आता मातोश्रीवर पैशाचे व्यवहार होतात का असं मला लोक विचारतात, 100% होतात. फरक इतकाच आहे. हे मला अतिशय विश्वासू माणसांनी सांगितलं. मी आता नावं नाही घेणार, पण आजूबाजूला राहणाऱ्या उद्धव ठाकरे यांचे एकेकाळी मित्र असलेल्या माणसांनी दिलेली ही माहिती आहे मला, की बाळासाहेबांच्या काळात ना भ्रष्टाचाराला शिस्त नव्हती. आता हे लोक चिडतील, पण सत्य आहे, सांगायला पाहिजे आपल्याला, काय करणार. भ्रष्टाचाराला शिस्त नव्हती म्हणजे छगन भुजबळनी पैसे आणले, 2 लाख 3 लाख ठेवा, बाळासाहेब म्हणायचे ठेवा आणि जा, पक्षाच्या कामाला होती. नारायण राणेंनी काही पैसे आणले. म्हणजे वस्तुस्थिती अशी आहे, मनोहर जोशी, छगन भुजबळ, नारायण राणे यांनी जितके पैसे खाल्ले ना,
त्यातले 50% जरी बाळासाहेबांना दिले असते तरी बाळासाहेब खूप श्रीमंत झाले असते. पण ह्यांनी असं केलं की 80% आपल्याकडे ठेवले आणि 20% दिले, असं त्यांचे आजूबाजूचे लोक सांगतात. तेव्हा शिस्त नव्हती भ्रष्टाचाराला. उद्धव ठाकरेच्या काळामध्ये भ्रष्टाचाराला शिस्त आली. बरं. म्हणजे 15% 20% घ्यायचेच असं एक त्याला त्यांनी लावलं. महापालिकेमध्ये 50,000 कोटीचं बजेट आहे. 50,000 कोटी. 15% किती होतात तू मोज. किती होतात 15%? बघ ना. 10% म्हणजे 5,000 कोटी होतात 50,000च्या. म्हणजे एवढे पैसे तुम्हाला जर दरवर्षी मिळणार असतील तर काय म्हणजे मला हे पटतच नाही. उद्धव ठाकरेंकडे पैसे नाहीत वगैरे. 25 वर्ष तुम्ही महापालिकेमध्ये, मुंबई महापालिका देशातली सगळ्यात श्रीमंत महापालिका, त्याच्यामध्ये तुम्ही राज्य करता. 30,000 35,000 कोटीचं बजेट होतं, ते आता 50,000 झालं. एवढे पैसे तुमच्याकडे येत होते, गेले कुठे? म्हणजे शिंदे एक प्रश्न बरोबर विचारतात, तो जनतेने विचारला पाहिजे. एक मातोश्री होता, छोटा मातोश्री, मी सांगितलं तो, त्याचा टॉवर झाला, आता दुसरा टॉवर झाला. हे पैसे आले कुठून हा प्रश्न शिंदे विचारतात ना. मुद्दा असा आहे की उद्धव ठाकरेंकडे पैसे आहेत हा मुद्दा नाहीये. मुद्दा असा आहे की राजकारण्यांकडे हे इल्लीगल पैसे येतात कसे आणि ते ठेवतात कुठे. महाराष्ट्रातल्या बहुसंख्य राजकारण्यांनी अलिशान बंगले बांधलेले आहेत सर्वत्र, आपापल्या गावामध्ये, जिल्ह्यामध्ये, अमुक तमुक. माझा मुद्दा एवढाच आहे, गेल्या 50 वर्षामध्ये किंवा अधिक 60 वर्ष म्हण, महाराष्ट्र गरीब झाला हे तर आपण मान्य करतो ना. बरोबर. महाराष्ट्राचं बजेट आणि महाराष्ट्राचं तिजोरी आता दिवाळखोरीत गेलेली. तर महाराष्ट्र गरीब झाला आणि हे नेते कसे श्रीमंत झाले याचं तर उत्तर द्या. आणि जबाबदार मतदारच आहे, कारण आम्ही पैसे खाणाऱ्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांना मतं देतो, हा मुद्दा आहे. मुद्दा केवळ उद्धव ठाकरे, बाळासाहेब ठाकरे, राज ठाकरे हा नाहीये. संपूर्ण व्यवस्था जेव्हा सडत होती तेव्हा काय झालं. आणि मी तुला सांगतो, 2 माणसं जबाबदार आहे महाराष्ट्रातलं राजकारणाची अधोगती व्हायला. एक म्हणजे शरद पवार आणि दुसरे म्हणजे बाळासाहेब ठाकरे. हे मी पूर्वी हिंदीमध्ये बोललेलो आहे. हो, तुम्ही बोललेला. 1966 साली दोघंही राजकारणात आले. त्यांना करण्यासारखं खूप होतं. महाराष्ट्रावर दोघांची पकड एवढी होती, करण्यासारखं खूप होतं. शरद पवारांनी काही चांगल्या गोष्टी केल्या, मला अमान्य नाही, परंतु महाराष्ट्राच्या राजकारणाची जी आज अधोगती झालेली आहे त्याला हे दोघं जबाबदार आहेत. कारण हे जे आज आपल्याला गुंड मवाली दिसतात ना, शिरसाट, संजय शिरसाट, भारत गोगावले, संजय गायकवाड किंवा तत्सम जे कोणी लोक असतील ते, हे कोणी तयार केले? हे उद्धव ठाकरेंनी नाही तयार केले, हे राज ठाकरेंनी नाही तयार केले, हे अजित पवारांनी नाही तयार केले. मुळात अजित पवारला कोणी तयार केला तर शरद पवारांनी त्यांना खतपाणी घातलेलं आहे आणि बाळासाहेब ठाकरेंनी घातलेलं आहे. हे शिंदेबरोबर असलेले सगळे गुंड प्रवृत्तीचे लोक, गुलाबराव पाटलापासून सगळे, यांना बाळासाहेब ठाकरेंनी प्रोत्साहन दिलं ना. बाळासाहेबांचं नाव वापरूनच त्यांनी मवालीपणा केला, गुंडगिरी केली, आणि ती गुंडगिरी हेच समाजकार्य असं मानून मतदारांनी त्यांना मतं दिली. हा प्रॉब्लेम आहे. शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे हे थांबवू शकत होते, ही त्यांची ताकद होती. या दोघांनी मनात घेतलं असतं ना तर महाराष्ट्र वेगळा झाला असता. मी शरद पवारांवर टीका करतो याचं कारण शरद पवार किती कर्तृत्ववान आहेत याचा अनुभव मी त्यांच्या 2-4 भेटीमध्ये घेतलेला आहे. म्हणजे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ज्या कॅपॅसिटीज असतात, किती ताकद आहे त्यांची. पण असा माणूस महाराष्ट्राच्या राजकारणात इतकी गडबड का करतो? त्यांना सुरेश कलमाडी का लागतात? त्यांना अरुण मेहता का लागतात? असे दलाल मंडळी का लागतात आजूबाजूला? अजून अदानी आणि शरद पवारांच्या संबंधांवर ते तर आहेच. आता ते अदानी त्यांना म्हणजे पैसे देतो म्हणजे CSR. आता भ्रष्टाचार ऑफिशियल केलेला आहे, उद्योगपतींनी दिलेले पैसे CSRच्या अंडर येतात. तर शरद पवारांच्या अनेक प्रोजेक्टना तो पैसे देतोय अदानी. शरद पवार ओरिजिनल आहेत मोदींपेक्षा. शरद पवारांनी मोदींची अदानीची ओळख करून दिली, माहिती आहे? हे त्यांनी आपल्या आत्मकथनात म्हटलेलं आहे. म्हणजे मी काय नवीन गोष्ट सांगत नाही की मी अदानी नावाच्या एका उत्साही उद्योगपतीची ओळख मोदीजींना करून दिली. आता मोदी आणि अदानी मोठं झालेलं आहे. राहुल गांधी जे बोलतोय ते काय खरं खोटं नाही. मुद्दा असा आहे की तुम्ही एकाच उद्योगपतीला जेव्हा प्रोत्साहन देताना तेव्हा बाकी सगळा उद्योग खड्ड्यात जातो. जसं इंदिरा गांधींनी धीरूभाई अंबानींना प्रोत्साहन दिलं, त्यांच्यासाठी सगळे कायदे वाकवले. म्हणजे हे केवळ आत्ताच्या काळात होतं असं नाही.
1970च्या दरम्यान धीरूभाई अंबानींना इंदिरा गांधींनी केवढं प्रोत्साहन दिलं. म्हणजे अंबानींनी तर लोकसभेतले अनेक खासदार आपले करून घेतले होते. म्हणजे एक मधुलिमे ज्याने अंबानींना नकार दिला. पण प्रणब मुखर्जी असतील, प्रमोद महाजन असतील, असा आरोप होतो की हे सगळे अंबानीच्या पेरोलवर होते, असा आरोप होतो. खरं खोटं मला माहित नाही. पण म्हणजे अंबानी हा उद्योगपती मोठा कोणी केला? नसली वाडियाला मागे कोणी रेटला? अंबानीला उगाच मोठा केला का इंदिरा गांधी आणि त्यानंतरच्या काँग्रेसवाल्यांनी? काहीतरी मिळत होतं म्हणून केला. तर जसं अंबानी काँग्रेसच्या काळात होते तसे अदानी हे मोदींच्या काळात आहे. भ्रष्ट उद्योगपती आणि भ्रष्ट राजकारणी यांची युती तर पूर्वापार चाललेली आहे. सर, तुम्ही जे आता आरोप केलेत की भाजप आणि अदानींचे हितसंबंध, शरद पवार आणि अदानींचे संबंध, मुंबईच्या राजकारणाबद्दल जेव्हा सर बोललं जातं तेव्हा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणं, मग भाजप नेमकं आता मुंबईच्या राजकारणात काय करणार याच्याबद्दलही बोललं जातं. पण भाजपला मुंबईवर जी पकड हवी आहे ती त्यांना या निवडणुकीमध्ये शक्य होईल असं तुम्हाला वाटतं का? एक लक्षात घे, 2019ला जी निवडणूक झाली महापालिका, तेव्हा वाटलं होतं की 2017ला तेव्हा वाटलं होतं की भाजप मुसंडी मारणार, उद्धव ठाकरेंचं काय खरं नाही. पण 2017ला उद्धव ठाकरेंनी आपली सत्ता कायम राखली. 82 जागा त्यांना, 84 जागा त्यांना मिळाल्या, 82 जागा भाजपला मिळाल्या. बरोबर. इतर पक्षांच्या मदतीने उद्धव ठाकरे सत्तेवर आले. म्हणजे 2017ला भाजपला एवढं सगळं असून, मोदींचा करिश्मा असून, सत्ता असून ते शक्य झालं नाही. 17ला तर फडणवीस सुद्धा इथे मुख्यमंत्री होते. बरोबर. आता असं आहे, आता ते अगदी निकराचा प्रयत्न करणारच. कारण शेवटी असं आहे की 50,000 कोटीच्या महापालिकेवर कब्जा मिळवणं मोठं काम आहे ना. जे शिवसेनेचं एटीएम आहे असं म्हटलं जातं महापालिका, ते भाजपला स्वतःचा एटीएम करायला निश्चितच आवडेल. होईल की नाही मला माहित नाही. पण मुंबईची डेमोग्राफिक परिस्थिती जी आहे मी तुला सांगतो. मुंबईमध्ये आता मराठी माणूस बहुसंख्येत नाही. तो 28 ते 30%. एक्झॅक्ट आकडा आपल्याला अजून कळलेला नाही, कारण 2011 नंतर जनगणना झालेली नाही. पण तो 28 ते 30% असा पण मारू, 30% असं मानू. याचा अर्थ असा आहे की उरलेले 70% हे अमराठी आहेत. पण प्रॉब्लेम हा आहे की या 70%चा की हे सगळे एकत्र नाही आहेत. हे विभागलेले आहेत. 5%, 10%, अमुक तमुक असे. युपी बिहारचे हिंदी भाषी सुद्धा एकत्र नाही. युपी, बिहार, राजस्थान, मध्य प्रदेश यातले हिंदी भाषी सुद्धा वेगवेगळे आहेत. बरोबर. त्यांनी मुंबईत आपल्या संस्था काढलेल्या आहेत. तेव्हा हिंदी भाषी जर एकत्र होतील ना, तर कदाचित त्यांची बहुसंख्या मुंबईत आज या क्षणाला होईल. पण ती होत नाही. याचं कारण ते एकत्र नाही आहेत. आणि मग एक जो मोठा असा ब्लॉक आहे मराठी माणसाचा 30%, तो प्रभावी ठरतो. 227 सीट्स आहेत मुंबईमध्ये महापालिकेच्या. त्यापैकी जवळजवळ 120 ते 122 सीट्सवर मराठी माणसाचा प्रभाव आहे. अर्ध्या सीट्सवर मराठी माणसाची मतं तिथे निर्णायक ठरतात. उरलेल्या सीट्सवर अमराठी माणसाची मतं, म्हणजे काही ठिकाणी हिंदी भाषिक बहुमत संख्येने, काही ठिकाणी आता माटुंग्यासारखा भाग आहे तिथे साऊथ इंडियन्स आहेत वगैरे वगैरे. पण 122 सीट्सवर मराठी माणसं, मराठी मतदार प्रभावी ठरतो. आता लोकसभेला आणि विधानसभेला जे झालं, मराठी माणसासोबत मुसलमानांनी वोटिंग केलं. बरोबर. मुसलमानांनी उद्धव ठाकरेंना मतं दिली. तसं जर मुंबई म्हणजे MMRDA रिजन मध्ये झालं तर ती 16% मतं आहेत मुंबईमध्ये. सो मराठी माणसाची मतं 30% आहे. आपण धरू की त्यांना सगळी नाही मिळाली तरी 20-25% मिळतील. आणि ही 16% मतं, तर एक मोठा चंक होतो की जो भाजप विरोधी आहे. भाजपची मतं 30% आहेत, 30-31%. सो भाजपला उद्धव ठाकरे टफ फाईट देऊ शकतात असं झालं तर. कारण अमराठी माणसाची मतं नाहीच मिळणार आहेत उद्धव ठाकरेंना. अमराठी माणसाची बहुसंख्य मतं ही भाजपला जाणार आहे. त्यासाठीच हे राजकारण चाललेलं आहे, जे हिंदी सक्तीचं राजकारण जे आहे. बरोबर. की महापालिका जिंकण्यासाठी हे भाजपनी केलेलं माझ्या मते राजकारण आहे, कारस्थान आहे, काहीही म्हणा. नाहीतर आता हिंदी सक्तीचा मुद्दाच नव्हता ना. गुजरातमध्ये तुम्ही हिंदी सक्ती केली नाही, इतर राज्यात कुठे फार दिसत नाही हिंदी सक्ती. बरोबर. महाराष्ट्रात हे लादायचं कारण काय होतं, तर हिंदी सक्ती केली म्हणजे आपण हिंदी भाषी लोकांना खुश करू शकू, ते आपल्या बाजूला येतील. साधं गणित होतं. पण ती उलटली त्यांच्यावर.
फडणवीस स्वतःला चाणक्य समजतात, अमित शहा स्वतःला चाणक्य समजतात, पण कधी कधी चाणक्यही फसतो ना स्वतःच्या बुद्धीच्या अहंकारामध्ये. हे सत्तेच्या अहंकारामध्ये फसलेले आहेत. तर हा खरा प्रॉब्लेम आहे. मुंबईमध्ये टफ फाईट होणार. राज आणि उद्धव जर एकत्र आले तर मराठी माणूस जो आहे तो कन्सॉलिडेट होईल. या 122 सीट्स पैकी बहुसंख्य जागा त्यांना जाणार. म्हणजे त्यांना जर समजा 122 पैकी 90 ते 100 जागा मिळाल्या तर महापालिकेवर काँग्रेस आणि इतर लोक मिळून, काँग्रेसच्या एक 25-30 जागा आहे, सत्ता त्यांची येऊ शकते. सो काय होतंय बघायला पाहिजे. पुन्हा भाजप हा वस्ताद पक्ष आहे, चलाख आहे, चतुर आहे. त्यामुळे तो काय आणखीन उपद्व्याप करेल आणि काय काढेल. मला तर, मी तर आता ऐकतोय की महापालिका निवडणूक जी ऑक्टोबरमध्ये होईल असं म्हटलं जाते, तीच पुढे ढकलतील, फेब्रुवारीत घेतील. म्हणजे जसं ह्याला केलं त्यांनी लोकसभा आणि विधानसभेला, 5 महिन्यात त्यांनी सगळं बदललं. काय 40 लाख मतदार एक्स्ट्रा केले, काय केलं आपल्याला माहित नाही. माझ्या मते तो घोटाळाच आहे. राहुल गांधी बरोबर बोलतोय. पण जोपर्यंत इन्व्हेस्टिगेशन होत नाही तोपर्यंत असा स्पष्ट आरोप आपण कोर्टात करू शकत नाही. इथेही असाच घोटाळा करू शकतात भाजपवाले. भाजप इज अ डेंजरस इलेक्शन मशीन, हे लक्षात घ्या तुम्ही. तेव्हा ते काहीही करू शकतात. पुढच्या काळामध्ये भारतात निवडणुका होतील की नाही, निवडणुका झाल्या तर त्या टर्कीसारख्या होतील का, रशियासारख्या होतील का, हा चिंतेचा विषय आहे. बरोबर. म्हणजे मोदी हे एर्डोगन आणि पुतीनच्या मार्गाने चाललेले आहेत, हे आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. तेव्हा ठीक आहे, बघूया काय होतंय. पण मला असं वाटतं टफ फाईट होईल. म्हणजे आता कोणताही निकाल देणं अवघड आहे. बरोबर. सर, टफ फाईट होईल. भाजप काहीही करू शकतं. अजून निवडणुकांना बराच अवकाश आहे. पण याच्यामध्ये सर, जसं एकनाथ शिंदेंना फोडून भाजपनं शिवसेना कमकुवत केली, तसं अजूनही एकनाथ शिंदेंचा वापर भाजप मुंबई आणि ठाणे या दोन्ही महापालिकांसाठी करू शकतो का? तुम्हाला काय वाटतं? एकनाथ शिंदेंचा वापर जर 2 ठाकरे एकत्र आले तर कमी होतो, प्रभावच कमी होतो. कारण ठाकरे ब्रँड कन्सॉलिडेट झाला ना. मुंबईत तर एकनाथ शिंदेंचा फारसा प्रभाव नाही. जो काय तो भाजपचा प्रभाव आहे, पैशाचा प्रभाव. 2 ठाकरे एकत्र आले तर एकनाथ शिंदे नलिफाय होतात. एकनाथ शिंदेचा प्रभाव कुठे? ठाणे, कल्याण, डोंबिवली या भागामध्ये ते राहील त्यांचा. पण तिथे सुद्धा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर एकनाथ शिंदेना मार बसणार. आताच भाजपला हे कळायला लागलेलं आहे की हळूहळू आपल्याला एकनाथ शिंदेची गरज उरणार नाहीये. एकनाथ शिंदेचे जे आता 57 का 60 आमदार निवडून आलेले आहेत ते भाजपच्या जीवावर निवडून आलेले आहेत. मराठी मतं काय त्यांना सर्व पडलेली नाहीत, पडलेली आहेत, काही अंशी पडलेली आहेत, पण मुख्य भाजपची मतं आहेत. तेव्हा हिंदुत्ववादी मतातला आपला जो वाटा आहे तो एकनाथ शिंदेना का द्या, हा भाजपमध्ये विचार चाललेला आहे. भाजपचं हायकमांड किंवा भाजपचे वरिष्ठ नेते आहेत ते असं बोलतायत एकनाथ शिंदेपेक्षा आपल्याला अजित पवार परवडले, कारण ते किमान सेक्युलर मतं तरी आणतात. म्हणजे हिंदुत्ववादी मतं अधिक सेक्युलर मतं असं एक मतदारांचा वर्ग तयार होतो. वेगळी वोट बँक त्यांच्या. एकनाथ शिंदे आपल्याच मतांवर हक्क सांगतात ना, तेव्हा एकनाथ शिंदे हवेत कशाला? मी सांगतो, एकनाथ शिंदेची एक्सपायरी डेट आलेली आहे, हे लक्षात घ्या. एकनाथ शिंदेचा उपयोग करून झालेला आहे. भाजप असा पक्ष आहे की जो मित्रपक्षांनाच खातो. देशभर त्यांनी ते केलेलं आहे. मला काही उदाहरणं द्यायला नको. सो एकनाथ शिंदेना संपवायची प्रक्रिया सुरू झालेली आहे. जर या महापालिका निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदेचा पुरेसा उपयोग झाला नाही तर एकनाथ शिंदे कचऱ्याच्या डब्यात जाणार, याविषयी मला काही शंका नाहीये. काय तुम्ही अपेक्षा करता? म्हणजे 2-2.5 वर्ष झालं की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील असं कोणाला वाटलं होतं? दिलं की तुम्हाला अमित शहानी मुख्यमंत्रीपद, झालं, खूप खुश राहा, जाऊन आता कुठे तिथे दर्याला बसा, साताऱ्याला. पण सर, असंही म्हटलं जातं की जर भाजपनं एकनाथ शिंदेंना दूर सारलं तर यामध्ये उद्धव ठाकरेंचाच एक प्रकारे विजय होतो. म्हणजे उद्धव ठाकरे असं म्हणू शकतात की तुम्ही एकनाथ शिंदेंचा वापर केलात आणि नंतर तुम्हाला त्यांची गरज उरली नाही. तर उद्धव ठाकरेंना आनंद मिळू नये यासाठी तरी भाजप थोडंसं एकनाथ शिंदेंना बरोबर ठेवेल का? मी आता एक गोष्ट सांगतो, भाजप असं काही करणार नाही. कारण भाजप असा विचार करत नाही यांना आनंद मिळू नये त्यांना. भाजपला महत्वाचं असतं स्वतःचा आनंद, हे लक्षात घ्या. त्या पलीकडे काही नाही. तेव्हा आता अमित शहा एकनाथ शिंदे म्हणतायत की अमित शहा आपल्याला फॉर आहेत वगैरे. अमित शहा असं फॉर वगैरे काही नसतात. उद्या गरज संपली की या एकनाथ शिंदेना फेकून देणार. आणि याही पलीकडे सांगतो, उद्या उद्धव ठाकरे पुन्हा भाजपबरोबर जाणार नाही त्याची खात्री काय? मला तर नाही खात्री.
राजकारणात एनिथिंग इज पॉसिबल, एव्हरीथिंग अँड एनिथिंग इज पॉसिबल. विधानसभेच्या आधी चर्चा होती. नाही फिलर्स तर आता मला माहिती आहे RSSची कोण कोण माणसं मातोश्रीवर गेलेली आहेत उद्धव ठाकरेंची चर्चा करायला, किंवा कोणाच्या थ्रू तो एक त्यांचा जो आमदार आहे आणि सेक्रेटरी आहे मिलिंद नार्वेकर, त्याच्या थ्रू कोणाकोणाशी संपर्क होतो मला माहिती आहे ना. तेव्हा उद्या उद्धव ठाकरे भाजप बरोबर पुन्हा जाणार नाहीत. म्हणजे जेव्हा एकनाथ शिंदेची गरज संपेल त्यांना बाजूला करून पुन्हा उद्धव ठाकरे इकडे येतील, राज ठाकरे इकडे येतील. माहित काय, मी म्हणतो भाजप हा राक्षस आहे निवडणुकीच्या निदान पॅरामीटर्स मध्ये तरी. त्यामुळे तो कुणाला बरोबर घेईल, कुणाला टाकेल, कुणाला खाईल माहित नाही. भारतामध्ये जे चाललेलं आहे सध्या, भाजपची प्रचंड ताकद वाढली आणि मी स्पष्ट सांगतो की काँग्रेसला जमणार नाही भाजपचा मुकाबला करणं. आत्ताच्या 2024च्या लोकसभा इलेक्शन मध्ये भाजपच्या चुका झाल्या, उगाच त्यांच्या डोक्यात हवा गेली त्यांनी, आणि मोदींची लोकप्रियताही कमी झालेली आहे. बरोबर. या तुलनेमध्ये जे काय करायचं ते काँग्रेसने केलं. सगळे विरोधी पक्ष एकत्र आले, पण हे विरोधी पक्ष जर एकत्र राहिले नाहीत तर पुढची 10 वर्ष 15 वर्ष किती वर्ष भाजप राहील आपल्याला काही सांगता येणार नाही. त्यामुळे जर दूरदृष्टीने विचार केला तर उद्धव ठाकरे भाजप बरोबर जाणारच नाहीत पुढच्या 5 वर्षानंतर किंवा 4 वर्षानंतर, असं काय मी म्हणू शकत नाही. कोण कुठे जाईल सांगता येत नाही. शरद पवार जर अदानीला भेटतात तर शरद पवार मोदींशी त्यांचा संपर्क आहे, संवाद चालू आहे, पत्र लिहित आहेत, प्रेमपत्र. शरद पवार पडद्या आडून मोदींबरोबर जाणार नाहीत हेही मी म्हणू शकत नाही. अजित पवार उघडपणे गेले, शरद पवार पडद्या आडून करतायत असा माझा संशय आहे. तेव्हा हे सगळे काय माहिती सत्तेचे गुलाम आहेत. यांना कोणती आयडियोलॉजी, हे म्हणतात की सेक्युलर आयडियोलॉजी अमुक तमुक, मतदार म्हणतो का? मतदाराला काय पाहिजे? शिवशंकर नारायण सिंग नावाचे एक सेफॉलॉजिस्ट आहेत, त्यांनी उत्तम म्हटलं होतं जे मला पटतं की मतदाराला सेक्युलरिझम पाहिजे का? असं काही नाहीये. मतदाराला काय पाहिजे? मतदाराला असं म्हणणं आहे मतदाराचं की या घटनेच्या चौकटीमध्ये आम्हाला जे बऱ्यापैकी आयुष्य द्यायचं म्हटलंय ते द्या, शांतता पाहिजे, दंगली नकोत, लॉ अँड ऑर्डर मेंटेन करा, उगाच एकमेकाला शिवेगाळ करत मारत बसू नका. एवढी किमान अपेक्षा त्या गरीब मतदाराची आहे. आणि स्वतःच्या पोटाची चिंता आहे ना, त्याला रोजगार पाहिजे, अर्बन अम्युनिटीज पाहिजे, त्या पण नाही आहेत. सो मतदाराला स्वतःचं आयुष्य आणि त्या पलीकडे विचार करायला खूप गोष्टी आहेत. तेव्हा हे जे म्हणतात शिवाजी महाराज, शाहू फुले, आंबेडकर वगैरे, या बोलायच्या गोष्टी आहेत, यांच्या आयुष्यात नाही ना शिवाजी महाराज, शाहू फुले, आंबेडकर. तिथे RSS वाले हेडगेवार आणि गोळवळकर एकत्र बसवतात आणि महात्मा फुले पण घेतात. अरे का वेड्यात का तुम्ही? म्हणजे या इतका डोंगीपणा असू शकत नाही. जसं काँग्रेसमध्ये डोंगीपणा आहे तर ह्यांच्यामध्ये पण आहे. तुम्हाला जर गोळवळकरांचा विचार मान्य आहे तर असं स्पष्टपणे म्हणा. सावरकरांचा विचार जर मान्य असेल तर तुम्ही महात्मा फुले मान्य नाही करू शकत, तुम्ही आंबेडकर नाही मान्य करू शकत. हे काय, हे पण पाहिजे. भाजप आणि संघ, राष्ट्रसंघ, भाजपच्या मातृसंस्था ही अत्यंत संधिसाधू संघटना आहे. ते टोपी बदलतात, ते प्रातस्मरणीय आपली जी माणसं आहेत व्यक्तिमत्व तीही बदलतात. गांधी घालतात, आंबेडकर घालतात, फुले घालतात. त्यांना हिंदू राष्ट्र आणायचं आहे. हे हिंदू राष्ट्र आणण्यासाठी जे काय कोलांट्या उड्या घ्यायच्या आहेत ते सर्व त्या घेतील. त्यामुळे मला हे फारच डेंजरस वाटतं. म्हणजे RSS आणि भाजप, माझं तर म्हणणं आहे की RSS भाजप म्हणजे तिथे धर्मांध इस्लामी संघटना आहेत, धर्मांध ख्रिश्चन संघटना आहेत, धर्मांध इतर आहेत, पण हे हिंदू बहुसंख्या असलेलं राष्ट्र आहे. ते सेक्युलर राहायचं असेल तर संघ आणि भाजप यांचं जे राजकारण आहे त्याला विरोध करावा लागेल. आपला पाकिस्तान करायचं का हिंदू पाकिस्तान? संघाला भारताचा हिंदू पाकिस्तान करायचं आहे. मी कोणाशी चर्चा करायला तयार आहे संघवाल्यांशी. तुम्ही बऱ्याच वेळेला हे आवाहन करत असता, पण मला तुम्हाला विचारायचंय सर की इतकं हे सगळं राजकारण उघड दिसत असताना भाजपला इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये पाठिंबा का आहे? मतदार अजूनही त्यांच्या बरोबर का आहेत? मी सांगतो. एक तर काँग्रेसचं जे एकूण ढोंगीपणा आणि काँग्रेसचं जे भ्रष्टाचार आणि सगळं होतं, मतदारांनी काँग्रेसला नाकारलं 2014ला. आता काँग्रेसवाले दोष देतात अण्णा हजारेंना. अण्णा हजारे एक वेगळी केस आहे, हवं तर त्यावर बोलू, पण ते सोडून दे. अण्णा हजारे छोटा माणूस आहे. मुद्दा असा आहे की काँग्रेसला नाकारलं. काँग्रेसने कमबॅक करण्यासाठी जे करायला पाहिजे विरोधी पक्ष म्हणून ते गेल्या 10 वर्षात केलेलं नाही. राहुल गांधींची मॅच्युरिटी वाढलेली आहे,
राहुल गांधींवर जो हल्ला हे सगळे भाजपवाले करत होते तो विफल झालेला आहे. राहुल गांधी आता व्यक्तिगतरित्या खूपच पुढे गेले आहेत भारत जोडो यात्रेनंतर. लोकांमध्ये त्यांच्याविषयी सहानुभूती सुद्धा आहे. पण प्रचार यंत्रणेचं काय, काँग्रेसच्या संघटनेचं काय, ती नाहीच आहे ना. सगळे काँग्रेसवाले भाजपमध्ये पळतायत कारण त्यांना सत्ता पाहिजे. पुढची 10 वर्ष राहुल गांधींना नवी काँग्रेस निर्माण करायची आहे. हर्षवर्धन सपकाळना ते अध्यक्ष करतायत की ज्यांचा आगापिछा काही नाहीये. पण इथे राजकीय सरंजामदार बसलेले आहेत काँग्रेसमध्ये जे पक्ष हे स्वतःची मालकी मानतायत. सो आजही ग्रामीण भागामध्ये तुम्ही गेलात तर लोक काँग्रेसला शिव्या घालतात, राष्ट्रवादीला सुद्धा शिव्या घालतात. काँग्रेस आणि राष्ट्रवादीला पर्याय म्हणून लोकांनी महाराष्ट्रामध्ये भाजपची निवड केली होती. दुसरी गोष्ट, हिंदुत्व आणि विकास हा जो मोदींचा फॉर्म्युला होता तो सक्सेसफुल झालेला आहे. लोक आपल्याकडचे बहुसंख्य लोक हे धर्मवादी आहेत. मी नास्तिक आहे म्हणून काय जग नास्तिक होतं का? नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा बौद्ध धर्म स्वीकारला त्यांनी केलेलं भाषण मला खूप महत्वाचं वाटतं की मला वैयक्तिकरित्या धर्माची गरज नाहीये. मी वैयक्तिकरित्या इहवादी आहे किंवा नास्तिक आहे, पण माझ्या गरीब जनतेला धर्माची गरज आहे ना, म्हणून मी हा समतेचा जो धर्म आहे बौद्ध धर्म तो स्वीकारतो. हे बाबासाहेबांचं भाषण आहे. इथली जर बहुसंख्य जनता हिंदू असेल तर हिंदू या झेंड्याखाली भाजपवाले बहुजनांना भाजपला दलितांनी मतं दिलेली आहेत, आदिवासींनी मतं दिलेली आहेत. हे बरोबर मोदी शहा जे कोणी त्यांचे असतील काय म्हणतात ते त्यांचं विचार करणारे लोक असतील त्यांनी बरोबर हुशारीने विचार केलेला आणि पद्धतशीरपणे. म्हणजे मी मन की बात ऐकलेलं आहे 5, 6, 7 वेळा. मला असं दिसतं की मन की बातची सेक्युलर लोक चेष्टा करतात, पण मन की बात मोदींचं हे उत्कृष्ट कम्युनिकेशन टूल आहे. याचं कारण एक मास्तर किंवा एक मुख्याध्यापक विद्यार्थ्यांना जसं समजावून सांगतो तसं मोदी सांगतो इतक्या सोप्या भाषेमध्ये. 4थी 5वीचे विद्यार्थी. बरोबर. मी मागेही म्हटलं होतं आणि मला हे कायम आठवतं की एकदा मनमोहन देसाई असं म्हणाले होते, पॉप्युलर फिल्म्स आहेत मनमोहन देसाईंच्या, अमर अकबर अँथनी वगैरे. त्यांना विचारलं की तुम्ही अशा फिल्म का करता, तर ते असं म्हणाले होते की कारण या देशातली जनता जी आहे ना तिची बुद्धी टीनेजरचीच आहे. टीनेजर म्हणजे कुमार वयातले लोक तू म्हणू शकतेस. तर हेच आहे ना, मोदींनी हे ओळखलेलं आहे. या देशातले बहुसंख्य मतदार हे अजूनही बालबुद्धीचे आहेत किंवा कुमार वयातले तसं आपण म्हणू. त्यांना ते बरोबर ऍड्रेस करतायत. त्यांनी जी प्रचार यंत्रणा उभारलेली आहे, कोट्यावधी रुपये खर्च केलेले आहेत, ही गोबेलची स्पर्धा करणारी प्रचार यंत्रणा आहे. खोटंही बोलतात, बेधडक खोटं बोलतात ते, हे अनेक वेळा सिद्ध झालेलं आहे. पण अशी मोहिनी टाकतात ना मोदी, जे काय त्यांचं आहे जाहिरातीचा मारा. म्हणजे कर्नाक बंदर ब्रिज काल नवा झाला, त्याला सिंदूर हे नाव दिलं. बरोबर. ऑपरेशन सिंदूर हे नाव देणं सुद्धा की लोकांच्या भावनांना अपील करणंच आहे ना. पुन्हा ते सिंदूर नाव घेऊन तुम्ही त्या हिला बसवली कुरेशीला, सोफिया कुरेशीला तिथे. म्हणजे किती हे खोलात जाऊन राजकारणाचा विचार करतात. आणि या देशातले जे तथाकथित सेक्युलर लोक आहेत, मी तथाकथित अशासाठी म्हणतो की हे सगळे खऱ्या अर्थाने सेक्युलर आहेत असं काही मला वाटत नाही, पण तथाकथित किंवा पॉलिटिकली सेक्युलर लोक आहेत हे त्यांना रिॲक्ट करतात. ते क्रियेला प्रतिक्रिया देत आहेत. त्यांची स्वतःची क्रिया कुठे आहे? मेन ऍक्शन जी स्वतःची आहे किंवा जनतेची आंदोलनं काँग्रेसनी करायला पाहिजे, समाजवादी पक्षांनी करायला पाहिजे, ते करत नाहीत. ते सुद्धा सत्तेचे गुलाम झालेले आहेत. तर सत्तेचे गुलाम 2 जर असतील, ए आणि बी, याच्यामध्ये स्वाभाविकपणे जो समर्थ गुलाम आहे, सत्तेचा गुलाम, तो मोदी आहे. जेव्हा ज्या क्षणाला मोदींना पर्याय निर्माण होईल त्या क्षणी मोदी सत्तेतून जातील. आणि आता तर निवडणूक आयोगाशी संगनमत करून या भानगडी चाललेल्या आहेत. बिहारमध्ये काय घडलं आपण पाहतोय. बरोबर. त्यामुळे मी असं म्हणतो की एर्डोगन आणि पुतीनच्या मार्गाने हे चाललेले आहेत. माहित नाही पुढे काय होईल. पण मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे सर, की लोक भावनिक आहेत, हिंदुत्वाची विचारसरणी त्यांना अपील होतीये, हे सगळं ठीक आहे. पण आता 10 वर्ष झाली सर, 10 वर्षांच्या पेक्षा जास्त काळ गेला. तुम्ही अगदी आत्ताच्या घटना, पहलगाम हल्ला घेतलात, अहमदाबादचा विमान अपघात घेतलात, ऑपरेशन सिंदूर घेतलं. याबद्दलची खरी माहिती समोर येत असताना सुद्धा लोकांना त्याच्याकडे दुर्लक्ष का करायचंय? खरी माहिती कुठे समोर येते? खरी माहिती आहे, पण माहिती ज्यांनी पोचवायची तो मीडिया, गोदी मीडिया झालेला आहे, तो कुठे पोचवतोय? खरी माहिती उपलब्ध आहे. आता पहलगामचा हल्ला, मी आता काश्मीरला जाऊन आलो, त्यावर मी पुढे बोलणार आहे, पण उदाहरणादाखल सांगतो
पहलगामच्या हल्ल्याविषयी अख्ख्या काश्मीरमधले लोक हे संशय व्यक्त करतात की मी बघितलं काश्मीरमध्ये जर 15-20 फुटावर 100 फुटावर म्हण एक जवान उभा आहे. मला तर या लष्करी जवानांचीच दया आली की असे उन्हामध्ये उभे राहतात, त्याला शेड नाही काय नाही, बिचारे कसे उभे राहतात, कुठून येणार अतिरेकी. तर असा बंदोबस्त आहे. मुद्दा सांगण्याचा हा की असा बंदोबस्त आहे. जर 100 फुटावर जवान उभे आहे तर ही जी बैसरन व्हॅली मोकळी सोडली ती कशी सोडली. तिथे टुरिस्ट आता आम्ही गेलो, टुरिस्ट जिथे जिथे होते तिथे प्रचंड बंदोबस्त होता. म्हणजे आम्ही 8-9 कुटुंबातले लोक होतो. आम्ही एका ऍपल गार्डन मध्ये गेलो तर तिथे सुद्धा आर्मीचे लोक आले बघायला तुम्ही सेफ आहात की नाही. अत्यंत चांगले वागत होते. हे इतका बंदोबस्त असताना पहलगामला अतिरेकी आले कुठून आणि गेले कुठे. पहलगाम काय बॉर्डरच्या जवळ नाहीये ना. पहलगाम हे थंड हवेचं ठिकाण आहे. खूप म्हणजे आम्ही बघितलं पहलगामला आम्ही गेलो होतो. खूप हॉटेल आहेत आणि ती सगळी चालणारी होती पूर्वी असं सांगतात. प्रचंड संख्येने टुरिस्ट तिथे येत होते. मग हे पहिला हल्ला आहे हा गेस्ट टुरिस्टवर झालेला. बरोबर. काश्मीरमधले लोक हेच सांगतायत कहां से आए कहां गए. हे सर्वसामान्य माणूस बोलतोय हे मी सांगतो. सो मुद्दा असा आहे की ह्या गोष्टी मीडिया नाही पोचवत. पुलवामाला जे झालं, पुलवामाचं सगळं प्रकरण संशयास्पद आहे. काय करतात हे लोक, स्वतःच काही करतात का, इन्सायडर जॉब आहे का, हे प्रश्न विचारण्यासारखे आहेत. पण हे मीडिया विचारत नाही, हे न्यायालय. कारण राष्ट्रवाद हा काय म्हणतात ना, एक असं अफूची गोळी सारखं. अफूची गोळी नाही, मूर्खांच म्हणाला होता ना रसेल आपला हा बर्नार्ड शॉ, स्काउंड्रल्सचं हे आहे म्हणून. तर माझं असं मत आहे की राष्ट्रवादाची गोळी दिली आहे मोदींनी. त्यामुळे पुलवामा बोलायचं नाही, पहलगाम बोलायचं नाही, आर्मीचे काय हाल होतात ते बोलायचं नाही. हे लाखो जवान आपले काश्मीरमध्ये आहेत, त्यांची खरंच गरज आहे का. काश्मीरी जनतेला काय पाहिजे ते 370 कलम काढून टाकलं. काश्मीरी जनतेच्या आयुष्यात काय फरक झालाय. आणि मी एक गोष्ट सांगतो, काश्मीरमध्ये जमिनी कोण घेत आहे हे शोधा. पुन्हा अदानी जाऊन जर मुंबई सारख्या काश्मीर विकत घेणार असेल तर ते हवं आहे का तुम्हाला. ही माहिती पुरवली जात नाहीये. कारण मीडिया सगळा म्हणजे मीडिया विकला गेला नाही, मीडियाचे मालकच विकले गेलेले आहेत. काँग्रेसच्या काळात काय होतं, काँग्रेसवाले एका संपादकाला पटवायचे, दुसऱ्या संपादकाला पटवायचे, त्यांना कदाचित पाकिटं मिळत असतील. त्यानंतर बीजेपीने ही प्रथा, बीजेपी काही पत्रकारांना पाकिट पत्रकार म्हणते, पण सगळ्यात जास्त पाकिट पत्रकार हे भाजप पोचते. म्हणजे वर्षावर जे पत्रकार जमा होतात त्यांना लष्करी देवेंद्र का म्हणतात हे तुम्ही बघा. कोणत्या पत्रकाराला सकाळी उठल्यावर पाकिटं जातात हे तपासा, चौकशी करा. करतील का देवेंद्र फडणवीस? मी लिस्ट देतो पूर्ण कोणाकोणाकडून भाजपला म्हणजे महाराष्ट्रामध्ये पाकिटं जातात, काही त्यांना मदत होते किंवा शिंदेकडून जातात. ही लिस्ट उपलब्ध आहे, ही काही गुप्त बातमी नाहीये. यांची चौकशी होईल का सीबीआय तर्फे किंवा ईडी तर्फे? नाही होणार, कारण ते भाजपचं कृत्य आहे म्हणून. तेव्हा हे पोचवतच नाहीयेत ना. मीडिया खरेदी केला, मीडियाचे मालक खरेदी केले. मग आमच्यासारखे जे युट्यूबर्स आहेत ते बोंबलतात. रवीश कुमार बोंबलतो, रवीश कुमारला रिस्पॉन्स खूप मोठा आहे. आम्हाला का रिस्पॉन्स मिळतोय? माझ्या एका व्हिडिओला 1 लाख 2 लाख काय येत आहे? बरोबर. याचं कारण मी सांगतो, खरं बोलणारी माणसं कमी झालेली. आम्ही काय करतोय, आम्ही पत्रकार म्हणून आमचं काम करतोय. जे आपण करत होतो, सत्य बोलणं, फॅक्ट्स सांगणं, ओपिनियन्स सांगणं, कॉमेंट करणं, अनालिसिस करणं, हे आम्ही करतोय. हे टेलिव्हिजनवर होत नाही. आज टेलिव्हिजनचा प्रेक्षक कमी झालेला आहे, मराठी न्यूज टेलिव्हिजनचा. आपल्या काळात जो होता IBN लोकमतचा प्रेक्षक, बरोबर, किंवा त्या काळात ABP माझाचा प्रेक्षक, आज खाली का आला? कारण या माध्यमांची विश्वासार्हता कमी झालेली आहे, हे लक्षात घ्या. म्हणून युट्यूबर्सना जास्त रिस्पॉन्स मिळतोय, बऱ्या वाईट सगळ्या. आणि हे कोणाला कळलंय? हे पहिलं मोदींनाच कळलं, हे लक्षात घ्या. कारण युट्यूबर्सचं संमेलन घेतलं त्यांनी, आणि युट्यूबर्सना आता मोदी सरकार रेग्युलर रेव्हेन्यू देत आहे. हे जे मंत्र्यांच्या इंटरव्ह्यू मध्ये गेले ना युट्यूबर्स निवडणुकांच्या काळात, हे पेड इंटरव्ह्यू होते, साधी गोष्ट आहे. तेव्हा पुढचं माध्यम हे डिजिटल माध्यम आहे, हे सुद्धा पहिल्यांदा मोदींना कळलं, मोदींनी टार्गेट केलं, आणि आता काँग्रेस आणि इतर पक्ष त्या मागून जात आहेत. आता अनेक पत्रकार आहेत मराठीमध्ये, मी नावं घेऊ इच्छित नाही कारण वाद निर्माण होतो, पण त्यांना सुद्धा भारतीय जनता पक्ष, युट्यूबर्स त्यांना सुद्धा भरपूर आर्थिक मदत करत आहे, अशी माझी माहिती आहे.
बरोबर आहे सर. पण आम्ही तुमच्याबरोबर जेव्हा काम करायचो तेव्हा अनेक वेळा बातम्यांसाठी दबाव यायचे, चॅनेल बंद केलं जायचं, पण तुम्ही या दबावापुढे कधीही झुकला नाहीत आणि पत्रकारिता सुरू ठेवलीत. तुम्हाला असं वाटलं होतं की काही काळाने पत्रकारिता जगवण्यासाठीच काम करावं लागेल? मला इतकी वाईट परिस्थिती येईल असं वाटलं नव्हतं 2014ला, हम्म, जेव्हा आमच्या नोकऱ्या गेल्या. हम्म, नरेंद्र मोदी आले, अंबानींनी आमचं सगळं नेटवर्क, IBM नेटवर्क टेक ओव्हर केलं. मी, राजदीप सरदेसाई, सागरिका घोष आणि विनय तिवारी सगळे आम्हाला राजीनामे द्यावे लागले. तेव्हा इतकी वाईट परिस्थिती होईल आणि मीडिया असा घाऊकपणे विकत घेतला जाईल, हम्म, म्हणजे धोका होता. हा, यांच्या विचारसरणीचा धोका होता. पण इतकं बेबंदपणे मोदी करतील, म्हणजे इंदिरा गांधींनी जे केलं नाही हम्म, त्या पलीकडे मोदी गेलेले आहेत, हे लक्षात घ्या. म्हणजे आणीबाणी आणली इंदिरा गांधी, हो, ही अघोषित आणीबाणी आहे. तुम्ही सरळ पैशानी माणसं विकत घेताय. हम्म, आता मला आश्चर्य, मी तुला सांगतो, सदानंद मोरेंसारखा विचारवंत, मला आदर आहे त्यांच्याबद्दल. जेव्हा फडणवीसांची मुलाखत घेतो त्यांच्या यूट्यूब चॅनलवर आणि त्यांना साहेब साहेब म्हणतो, मला लाज वाटते ग. हम्म, हे झालेलं आहे विचारवंत आणि लेखकांचं. हम्म, इतकी वाईट परिस्थिती होईल म्हणजे आम्ही कधीच निवृत्त झालो. हम्म. मला काय आता हे काम सतत करायची इच्छा नाही. पण आता लोकांचाच दबाव आहे की हे तुम्ही केलं पाहिजे. मी हो. मध्येच 1 महिना गायब होतो हो, कारण मी ब्रेक घेतो. काही तुम्हाला स्वतःच्या आरोग्याकडेही बघावं लागतं. पण लोक मेसेज पाठवतात, व्हॉट्सअप करतात, तुम्ही आलं पाहिजे, तुम्ही यावर बोललं पाहिजे, हम्म, अमुक आहे तमुक आहे. याचं कारण लोकांना वाटतं की ह्या माणसांनी बोलावं. हम्म, राजू परुळेकर असेल, मी असेल, रवीश कुमार असेल किंवा अजित अज्जूब असेल, बरोबर. यांची यूट्यूब चॅनल चालतात. आणि एक गोष्ट लक्षात घ्या की या यूट्यूबनी जगवलं या सगळ्या पत्रकार, हो, यूट्यूबनी जगवलेलं आहे. हम्म, यूट्यूबवर आता अनेक वाईट गोष्टी आहेत, मी मान्य करतो. हम्म, पण चांगले लोक जे आहेत त्यांचे इंटरव्ह्यूज येत आहेत हम्म, मोठमोठे. आता तो एक काय त्याचं नाव मी निलेश मिश्रा ना, हा, स्लो इंटरव्ह्यू, हो, निलेश मिश्रा. मला आवडतो. हम्म, मी पूर्वी ग्रेट भेट करायचो, पण स्लो इंटरव्ह्यू, एक माणूस बसलाय त्याचा 2 तास 4 तास इंटरव्ह्यू चाललाय, गंमत आहे. मला आवडतं असं करायला. आणि माणसं खोदायला, आयुष्याबद्दल बोललं जातंय. हा, माणसं खोदायला मला खूप आवडतात. हम्म, आणि नुसतंच 1 तास संपवायचं आहे, अर्धे तास संपवायचं आहे. मी ग्रेट भेटला जे इंटरव्ह्यू केले हम्म, ते सुद्धा कधी कधी वेळेच्या पलीकडे गेले. उदाहरणार्थ सचिन तेंडुलकरचा पहिला इंटरव्ह्यू हा 1.5 तास झाला होता. हो, त्यावेळेला माझ्या ग्रेट भेटची वेळ होती अर्धा तास. हम्म, मग आता 3 भागात दाखवायचा का? पण ज्या वेळेला तो राजदीपनी बघितला, आणि कारण राजदीप अनुभवी माणूस आहे, हम्म, त्याला म्हटलं तू ठरव काय करायचं ते, मी नाही ठरवणार, माझं काम झालं आता. तर राजदीपनी बघितला, तर राजदीप म्हणाला सगळा दाखवूया. हम्म, बाळासाहेब ठाकरेंचा इंटरव्ह्यू हो, असाच झाला, 1.5-2 तास दाखवला सगळा. लोकांनी बघितला. तेव्हा अर्धा तास 1 तास काही नाही. हम्म, लोकांना जर तुम्ही बांधून ठेवलं तर लोक बघतात. बरोबर. हे आपण सिद्ध केलं होतं टेलिव्हिजनच्या काळात. आता युट्यूबर्स तेच सिद्ध करतायत ना. मला आता कोण आपली ती मुग्धा गोडबोले हम्म, खूप मोठमोठे इंटरव्ह्यू घेते. आरपार. तिने मध्ये हम्म, चित्रा पालेकरचा पण इंटरव्ह्यू घेतला, मला आवडला. हम्म, खूप मोठे होतात, त्याला एडिट करायला पाहिजे, हा मुद्दा वेगळा. पण तरी लोक बोलतात ना, लोक आपलं काय म्हणतात, दिल खोल के बोलते म्हणतात ना, हम्म. तसं होतं ना. तसा इंटरव्ह्यू करायला मला आवडेल. बरोबर आहे सर. तुम्ही म्हणताय तसं एकीकडे पत्रकारितेवर एवढा दबाव आहे आणि दुसरीकडे डिजिटल मीडियाचा झालेला एवढा उदय जो आहे तो एक ब्लेसिंग इन डिस्गाईज असं सुद्धा म्हटलं जात आहे. आपण थोडंसं आता मुलाखतीच्या शेवटाकडे जाताना मला तुम्हाला विचारायचं आहे की तुम्ही असं म्हणताय की लोकांना राष्ट्रवादाची गोळी दिलेली आहे, हिंदुत्वाची गोळी दिलेली आहे, पण जर एक चांगला कंटेंट किंवा सत्य लोकांसमोर ठेवलं तर लोक बोलतायत सुद्धा. आता आपण हिंदी सक्तीचं उदाहरण बघितलं की मराठी माणसं काही ना काही माध्यमातून एकवटली आणि त्यांनी सरकारला प्रश्न विचारले. या सगळ्या राजकारणामध्ये मुंबई आणि महाराष्ट्राचं भवितव्य तुम्हाला काय दिसतं? मुंबई आणि महाराष्ट्राचं भवितव्य काय आहे याविषयी खरं तर निराशावादी बोलणं मला पसंत नाही. तुला माहिती आहे मी आशावादी माणूस. बरोबर. आणि मी उगाच आशावादी उगाचच नाहीये म्हणजे राहायचं म्हणून. मला नॉम चॉम्स्कीचं एक वाक्य नेहमी पटतं की होप इज अ गुड स्ट्रॅटेजी. आशावादी राहणं ही चांगली रणनीती आहे, लक्षात घ्या. निराशावादी असणं ही रणनीती असू शकत नाही. म्हणून मी आशावादी आहे. म्हणजे मी केवळ आशावादी, मनाला बरं वाटतं, भावनांना चांगलं वाटतं वगैरे म्हणून नाहीये. होप इज अ गुड स्ट्रॅटेजी हे वाक्य माझ्या इकडे कोरलं गेलेलं आहे, लक्षात ठेव. त्यामुळे मी निराशावादी बोलणं पसंत करत नाही. पण आत्ता सत्यस्थिती सांगायची तर महाराष्ट्राचं वाटोळं झालेलं. या क्षणाला महाराष्ट्राचं वाटोळं झालं आर्थिक दृष्ट्या, सामाजिक, सगळ्या बाबतीमध्ये, राजकीय दृष्ट्या. म्हणजे एकेकाळी
बुद्धिवंतांचा असलेला महाराष्ट्र हम्म. हा आता बदमाशांचा झालेला आहे, हे लक्षात घ्या. पूर्णपणे महाराष्ट्र हा राजकीय किंवा गुन्हेगारी स्वरूपाच्या बदमाशांच्या हातात आहे. हम्म. हे सत्य आहे. हे असंच चालू राहिलं तर महाराष्ट्राचं काय खरं आहे? हम्म. खरं नाही. हम्म. म्हणजे महाराष्ट्राचा उत्तर प्रदेश होईल वगैरे मी बोलतच नाहीये, हम्म. कारण ते व्हायला सुरुवातच झालेली आहे. हे जे रोज आपल्याला दिसतंय ना, गुंडगिरी अमुक तमुक, सुरुवातच झाली आहे. कुठेही खून पडतायत. त्या देशमुखचा खून झाला तिथे बीडमध्ये, काय होतं ते, कशा पद्धतीने त्याला मारलेलं आहे. तेव्हा मला असं वाटतं की हे असंच चालू राहिलं हम्म. तर महाराष्ट्राचं भवितव्य अंधकारमय आहे. हम्म. ही वस्तुस्थिती आहे. याच्यावर मात कशी करायची? मला असं वाटतं की याच्यावर राजकीय पक्ष मात करणार नाहीत, कारण ते व्यवस्थेचे गुलाम आहेत. बरोबर. याच्यावर भ्रष्ट राजकारणी मात करणार नाहीत. याच्यावर नोकरशहा, म्हणजे खरं तर नोकरशहा हे सुद्धा भ्रष्ट आहेत. हम्म. फक्त त्यांना काय आहे, जबाबदेही नाही. हम्म. तशी राजकारण्यांना 5 वर्षांनी असते निवडणुका लढवायला, म्हणून ते बाहेर येत नाही. हम्म. पण नोकरशहा सुद्धा इतकेच भ्रष्ट आहेत, म्हणजे IAS आणि IPS सुद्धा. तर मला असं वाटतं की जनतेचं बंड व्हावं लागेल. हम्म. हे होईल की नाही मला माहित नाही. हम्म. जनतेचं बंड व्हावं लागेल. हम्म. म्हणजे जसं आणीबाणी विरुद्ध निवडणुका जाहीर झाल्यावर लोकांनी जे मतदान केलं ते इंदिरा गांधी विरुद्ध झालेलं बंड होतं, बरोबर. तसं बंड एक दिवस महाराष्ट्रात व्हावं लागेल. हम्म. म्हणून मला असं वाटतं की महाराष्ट्र धर्माची जी कल्पना आहे, हम्म. मी कायम ही मांडतो हम्म. की महाराष्ट्र धर्म शिवाजी महाराजांची शिकवण आहे, त्याच्यानंतर महात्मा फुले आहेत, शाहू महाराज आहेत, आंबेडकर आहेत, हो. संतांची एवढी शिकवण आहे. आपल्याकडे खूप खजिना आहे, हम्म. आपण विसरलो आहोत. आता काय लोक वाचत नाहीत, हम्म. लोक बघत नाहीत, फक्त ते व्हॉट्सॲप बघतात. हम्म. व्हॉट्सॲप आपला व्हॉट्सॲप विद्यापीठ हम्म. हे आपलं खरं शत्रू आहे. महाराष्ट्राचं नाही, जगाचं शत्रू. जगाचं. जगभर हे चाललेलं आहे. तेवढं आलेलं कोणीतरी पाठवतं, आणि कसं आहे, भाजप असेल किंवा कोणताही पक्ष असेल, हम्म. चुकीच्या प्रचारासाठी याचा उपयोग करून घेतो. हो. आपल्याकडे महाराष्ट्राकडे एवढी संपत्ती आहे, वैचारिक संपत्ती आहे. हम्म. मला असं वाटतं तिच्याकडे परत जायला पाहिजे. हम्म. काय केलं शिवाजी महाराजांनी अशा क्रायसिसच्या काळामध्ये? हम्म. काय म्हणाले महात्मा फुले? बरोबर. काय म्हणाले बाबासाहेब आंबेडकर? काय केलं शाहू महाराजांनी एवढ्या प्रतिकूल काळामध्ये? हम्म. हे सगळं आपल्याला, वी हॅव टू गो बॅक टू इट. हम्म. आपल्याला जायला पाहिजे आणि नुसतं बडबडायला नाही पाहिजे. आता काय महाराष्ट्र बडबड राष्ट्र झालेलं आहे. हम्म. खूप लोक बडबडतात. कधी जातीवर काय तुमचं ते आलंय पॉडकास्ट पॉडकास्टवरून खूप ज्ञान मिळतं. सगळ्या प्रकारचं ज्ञान अवेलेबल आहे. मुद्दा असा आहे, कृतिशूर माणसं कुठे आहेत? कृतिशूर माणसं आहेत की जी या बंडाचं नेतृत्व करतील. उदाहरणार्थ मला असं वाटतं की सिव्हिल सोसायटी, नागरी समाज ही मोठी ताकद आहे. बरोबर. ती ताकदच आपण विसरलेलो आहोत, पूर्णपणे विसरलेलो आहोत. तेव्हा नागरी समाज म्हणजे नागरिक, सर्वसामान्य नागरिक जर जागे झाले, कोणीतरी यांचं नेतृत्व केलं, जसं आणीबाणीच्या आधी जेपींनी केलं होतं वगैरे, तर काहीतरी घडू शकतं, बंड घडू शकतं. पण आता आपण महाराष्ट्र नेत्यांच्या शोधात आहे, महाराष्ट्र चांगल्या कार्यकर्त्यांच्या शोधात आहे, विचारवंतांच्या शोधात आहे. ते विचारवंत आहेत, ते गुलाम झालेले आहेत सत्तेचे. सो कसं बाहेर पडणार यातून? म्हणजे मला असं वाटतं एक दिवस हे बदलेल. मी आशावादी अशासाठी आहे की कुठेही जगाच्या पाठीवर हे चालू राहत नाही. रशियात सुद्धा पुतीनच्या विरुद्ध बंड करणारा विरोधक निघाला, तो मेला. बरोबर. असं खूप लोकांना मरावं लागेल, खूप लोकांना मरावं लागेल. मी एकदा एका फिल्म मेकरला सांगितलं होतं, इफ्फीला मला भेटला होता. तर म्हणाला महाराष्ट्रात मराठीमध्ये चांगला सिनेमा का होत नाही? तर मी म्हटलं जसं ईस्टर्न युरोपमध्ये हिटलरनी आणि नंतर स्टॅलिननी लोकांची नखं काढली, छळ केला, टॉर्चर केलं, तसं आपल्याकडे झालं नाही ना. म्हणून चांगला सिनेमा, चांगले लेखक हे येत नाही. त्या वेदनेतून, त्या छळातून ही अशा साहित्याची, अशा सिनेमांची, अशा कवितांची निर्मिती होते. आपल्याकडे कधीच एवढं, आपल्याला सगळं फुकटात मिळालेलं आहे, आयतं मिळालेलं आहे, गांधीजीने दिलेलं आहे. तेव्हा मला असं वाटतं की इतक्या टोकाला जेव्हा जाईल ना, तेव्हा स्फोट होईल आणि बंड होईल. बंड केवळ सरकार विरुद्ध नसेल, म्हणजे एक सरकार येणं, दुसरे सरकार जाणं इतकं क्षुल्लक नसेल, तर ते व्यवस्थेविरुद्ध असेल. मला माहित नाही कधी होईल हे बंड, पण मला असं वाटतं मी अशा बंडाची वाट बघतो आहे. ते माझ्या आयुष्यात घडावं अशी माझी इच्छा आहे. बरोबर. तेव्हा त्याच्या म्हणजे काय म्हणतात तो, वेटिंग फॉर द
वेटिंग फॉर गोदो तर होऊ नये ते होऊ नये, हे बरोबर आहे. वेटिंग फॉर गोदो हे होऊ नये, कधीतरी व्हावं. पण सर, तुमच्या पिढीतले लोक सगळ्यांना संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीची आठवण करून देत आहेत किंवा महाराष्ट्रामध्ये अनेक समाज सुधारणेच्या ज्या चळवळी झाल्या त्याच्याबद्दल बोलतायत. आमच्या पिढीने हे पाहिलेलं नाही. त्यामुळे मुंबईबद्दल जेव्हा म्हटलं जातं की लोकांनी बलिदान देऊन ही मुंबई मिळवलेली आहे, महाराष्ट्राचं वैचारिक वैभव जे आहे ते आपल्याला जपलं पाहिजे असं बोललं जातं. सर, तुम्हाला मुंबईबद्दल काय वाटतं की मुंबई केंद्रशासित करण्याचा आणि महाराष्ट्रापासून दूर लोटण्याचा सरकारचा डाव आहे असं म्हटलं जातं. मुंबई कधी एक होईल का आपल्या अस्मितेसाठी? मुंबई केंद्रशासित करण्याचा डाव जुनाच आहे, बरोबर, नेहरूंच्या काळापासून आहे. बरोबर. गुजराती लोकांचं हे स्वप्न आहे मुंबई केंद्रशासित करायचं. ते कधी प्रत्यक्षात येणार नाही. कारण त्या दिवशी मला वाटतं राज ठाकरेंनी म्हटलं की उद्धव ठाकरे, मला आठवत नाही, पण सक्का पाटलांचं त्यांनी एक वाक्य म्हटलं, यावतचंद्र दिवाकर मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही. हे त्यांचा निर्धार होता. उद्धव ठाकरेंनी आठवण करून दिली की हे असं का म्हणाले, कारण नेहरू महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्र राज्य होण्याच्या विरोधात होते. बरोबर. तर दिल्लीच्या सत्तेच्या आशीर्वाद असलेले सक्का पाटील असं बोलत होते, तरी मुंबई आपल्याला मिळाली. 105 हुतात्मे गेले, मोरारजींनी गोळीबार केला, तर ही मुंबई आपल्या बरोबरच राहणार आहे. आणखीन मरतील माणसं, पुन्हा गोळीबार होईल. जर मुंबई केंद्रशासित करण्याचा प्रयत्न केला तर आणखी माणसं मरतील, आणखीन हुतात्मे होतील, पण मुंबई काही केंद्रशासित होऊ देणार नाही. तिथली माणसं मराठी माणसं आहेत 30%. मुंबईच्या आता 1.5-2 कोटी जी काय लोकसंख्या आहे त्याच्यामध्ये 30% किती होतात बघा. अगदी आपण धरलं 60 लाख लोक आहेत, त्यापैकी 10 लाख लोक रस्त्यावर आले तरी होतं ना. प्रश्न इतकाच आहे की संयुक्त महाराष्ट्र आंदोलन जेव्हा झालं तेव्हा त्यागी नेते होते. SM जोशी होते, बरोबर, डांगे होते, सेनापती बापट होते, आचार्य अत्रे होते, यांच्यासारखे नेते होते. कुठे आहेत आता नेते? आता कोण नेते आहेत? आपल्याला बच्चू कडू वगैरे हे विकले गेलेले नेते आहेत सर्व. काय अर्थ आहे का त्यांचा? तेव्हा आपल्याला थांबावं लागेल. पण जर मोदींना किंवा फडणवीसना हे स्वप्न पडत असेल की मुंबई केंद्रशासित वगैरे करू, तर ते स्वप्न बघणं त्यांनी थांबवावं. याचं कारण मुंबईचा मराठी माणूसच नव्हे तर मुंबईची अमराठी माणसं सुद्धा मुंबई केंद्रशासित करू देणार नाही. मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी होऊ शकत नाही. मुंबई हा महाराष्ट्रीयन कल्चरचा भाग आहे, संस्कृतीचा भाग आहे, तेव्हा तो वेगळा होणार नाही याची मला खात्री आहे. आणि वेगळा करायचा कुणीही प्रयत्न केला तरी आमच्यासारखे लोक रस्त्यावर येतील. अगदी शेवटचा प्रश्न सर, असं म्हटलं जातं की मुंबईमध्ये हे सगळं मराठी विरुद्ध हिंदी चाललेलं आहे, हे मुंबईचं राजकारण आहे, हा शहरी लोकांचा प्रश्न आहे. पण तुम्ही गेल्या काही दिवसात तुमच्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून अनेकांशी बोलताय. महाराष्ट्रातल्या उर्वरित भागामध्ये लोकांची काय भावना आहे सर? ग्रामीण भागातल्या लोकांची काय भावना आहे? मराठीचा मुद्दा ग्रामीण भागात मुंबई, पुणे किंवा नाशिक सारखा प्रभावी नसणार, ऑब्व्हियसली नसणार. कारण ग्रामीण भागात अजून मराठीच चालते. पण ग्रामीण भागातले लोक सुद्धा बघतायत की बिहार मधून मजूर येत आहेत, उत्तर प्रदेशातून मजूर येत आहेत, कोकणात तीच परिस्थिती, कर्नाटकातून मजूर येत आहेत. हे सगळं बघतोय ना आपण. ग्रामीण भागातला आपण जे मानतो की ग्रामीण भागातला शेतकरी आहे, मजूर आहे, ह्याला काय विचार नाही वगैरे, हे खोटं आहे. तो स्वतःचा विचार करतो आणि योग्य वेळी परिवर्तन घडवून आणतो. तर मला असं वाटतं की या सगळ्याचा परिणाम ग्रामीण भागावर सुद्धा होतोय ना. मुंबईचे पडसाद महाराष्ट्राच्या सर्व ग्रामीण भागात जातात. मुंबईत जे सुरू झालं चले जाव आंदोलन 1942 ला, बरोबर, ते देशभरात पोचलं ना. हा इतिहास आहे. तेव्हा मला असं वाटतं की जरी मराठी माणसाचा प्रश्न जो मुंबईमध्ये आहे तो ग्रामीण भागात नसला तरी मुंबईकरांच्या भावनांशी ग्रामीण भागातले लोक सहमत आहेत. पण प्रश्न असा आहे की ग्रामीण भागात फक्त तो प्रश्न नाही, ग्रामीण भागात शेतकऱ्यांच्या समस्या आहेत, दलितांच्या समस्या आहेत, आदिवासींच्या समस्या आहेत. मी जेव्हा महाराष्ट्र धर्म म्हणतो ना तेव्हा हे सगळं इन्क्लुसिव्ह धर्म आहे. दलित, आदिवासी या सगळ्या समस्या त्याच्यामध्ये येतात. किती शेतकरी आत्महत्या करतात बघा. गेल्या 6 महिन्यात किती शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या? 3-1 हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असं. कोण बघते त्यांच्याकडे? मला हेच कळत नाही. म्हणजे एक आमदार कॅन्टीनमध्ये वाईट अन्न मिळालं म्हणून मारहाण करतो, तिथे शेतकरी मरतायत म्हणून कोणी कोणाला मारहाण करत नाहीये. असा हा महाराष्ट्र झालेला आहे. मला असं वाटतं की मी जे तुला म्हटलं ना, बंड एका बंडाची गरज आहे.
बरोबर. तुम्ही सर खूप कळकळीने सांगताय आणि नेहमीच तुम्ही सांगत आलेला आहात इतकी अनेक पण ते वर्ष. बंड अहिंसक असायला हवा. हो बरोबर. हे मी कायम सांगतो, नाही तर मला आता जनसुरक्षा कायद्याखाली आत घालतील, हे लक्षात घ्या. पुन्हा जनसुरक्षा कायद्यावर सुद्धा चर्चा सुरू झालेलीच आहे. तुम्ही जे म्हणालात ते खरं आहे की बंड हे वैचारिक अहिंसक जेवढं असेल तेवढं महाराष्ट्राचं कल्याण होईल. तुमच्याशी बोलताना मला पुन्हा पुन्हा हेच जाणवतंय की सुरेश भट जसं म्हणाले होते, उषक काल होता होता काळ रात्र झाली, अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली. अगदी बरोबर. हेच कुणाला तरी करावं लागणार आहे. आणि सर तुमच्यासारखे पत्रकार, मी तुमच्याबरोबर काम केलेलं आहे, हे सगळ्यांना सांगतायत आणि तुमची हाक महाराष्ट्रभर नव्हे देशभरामध्ये पोहोचते. तुम्ही जे बोलताय ते कळकळीने आम्हाला सुद्धा सांगितलं. द पॉलिटिक्स या चॅनेलला तुम्ही मुलाखत दिलीत त्याबद्दल खूप धन्यवाद सर. आणि या मुलाखतीबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं? महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये, देशभरात काय व्हायला हवं? एक नागरिक म्हणून आपलं काय कर्तव्य आहे याच्याबद्दलची मतं जरूर मांडा, कमेंटमध्ये नक्की लिहा. आणि द पॉलिटिक्स हे आमचे चॅनेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब सुद्धा करा.